जय हिंद भावी पोलिसांनो, कशा आहेत? मजेत ना? आणि असलंच पाहिजे. आज मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणल्याप्रमाणे आज खास आपल्यासाठी घेऊन आलो आहे मी ट्रम्पेट. आणि या ट्रम्पेटवर सुरुवातीला जो काही आपल्याला बेस पक्का लागतो त्या बेसिक नॉलेजसाठी खास तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि आपण जर बॅट्समन या पदासाठी तयारी करत असाल, मग तो नेव्ही बँड्स असेल, एअरफोर्स बँड असेल, इंडियन आर्मी बँड्समन असेल, बँड्समन पोलीस असेल, आणि इतर फोर्सेसमध्ये जे की ITBP असेल, आसाम रायफल्स असेल, वाटेवर जे काय असेल त्याच्यामध्ये तुम्हाला बँड्समन हा पद दरवर्षी याच्या 2-3 आय थिंक 2-3 म्हणण्यापेक्षा 50च्या आसपासमध्ये एक स्ट्रॅटर्जी असते बँड्समन पदाची. आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवले जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही एका इन्स्ट्रुमेंटचं नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याचं थेरॉटिकल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचे तुम्हाला बेसिक नॉलेज असणं तेवढंच गरजेचं आहे. आणि तुम्हाला त्याचं सादरीकरण पण करता आलं पाहिजे. जे नवीन मुलं असतात त्यांना हेच कळत नाही की आपण ट्रम्पेटमध्ये वाजवावं काय किंवा सॅक्सफोनमध्ये वाजवावं काय. कुठलं इन्स्ट्रुमेंट असेल, ट्रम्पेट असेल, सॅक्सफोन असेल, क्लारनेट असेल, इफोनियम असेल, तुमचं फ्रेंच हॉर्न असेल, तुमचं ट्रम्बोन असेल, तुमचं साईड ड्रम असेल, तुमचा बेस ड्रम असेल, तुमचं अजून बरेच असे इन्स्ट्रुमेंट आहेत जे की महाराष्ट्र पोलिसामध्ये बँड्समन या पदाकरीसाठी तुम्हाला लागतातच. आणि तुम्हाला त्याचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. जे कोणी नवीन विद्यार्थी असतील, ज्यांचे खाकीचं स्वप्न पूर्ण करायचं असेल आणि ज्यांची उंची 1, 2 किंवा 1.5 इंच 2.5 सेंटीमीटरपर्यंत कमी आहे, जसे की नॉर्मल पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी तुम्हाला 165 सेंटीमीटर हाईट लागते. आणि जर तुम्ही बँड्समन या पदामार्फत तुम्ही डिपार्टमेंटमध्ये जायची इच्छा असेल तर तुम्हाला 2.5 सेंटीमीटर तिथं हाईटमध्ये सूट दिली असती, छातीमध्ये पण सूट दिली असती. आणि बेसिक तुमचं 10वीच्या बेसवर तुम्हाला पोलीस या खात्यामध्ये तुम्हाला जाऊ शकता, ते बँड्समन या स्वरूपामध्ये. पण त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही इन्स्ट्रुमेंटचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला ते हाताळता आलं पाहिजे. तुम्हाला त्याच्याबद्दल बेसिक काय होईना थोडीफार तुम्हाला त्याची माहिती पाहिजे. तुम्हाला ते इन्स्ट्रुमेंट वाजवता आलं पाहिजे किंवा त्याचं तुम्हाला सादरीकरण करता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स भरपूर असं असतं. आता ते तिथल्या एक्झामिनवरून मॅटर करतं की तो कशा स्वरूपाची प्रात्यक्षिक घेतो. आता हल्लीच्या काळामध्ये खूप डिफरंट होत चाललं आहे, कारण की स्पर्धा तशी वाढत आहे. एका जागेसाठी 250-300 पोरं लढत आहेत. ते कमीच आहे जर तुम्ही इतर जिल्ह्यामध्ये किंवा तसं नाही म्हणता याला, इतर पदाकरिता पोलीस कॉन्स्टेबल असेल, पोलीस सशस्त्र पोलीस असेल किंवा पोलीस ड्रायव्हर असेल, त्यांच्या कॉम्पिटिशनच्या तुलनेमध्ये बँड्समनमध्ये थोडंसं तुम्हाला कॉम्पिटिशन कमी पाहायला भेटेल. पण ते कोणासाठी असेल? जो खरंच बँड्समनची पुरेपूर तयारी करतो, पुरेपूर इन्स्ट्रुमेंटची नॉलेज घेतो, ज्याला पुरेपूर इन्स्ट्रुमेंट चांगल्या प्रकारे त्याला वाजवता येतं, अशाच लोकांना तिथं संधी उपलब्ध होते, जो खरंच आपल्या बेंबीच्या डेटापासून आणि आपल्या पोटाच्या प्रत्येक घडीपासून आपलं इन्स्ट्रुमेंट वाजवत असतो. अशाच लोकांना पुढं चान्स भेटतात. त्याच्यासाठी तुम्हाला जोरदार मेहनत करावी लागते, खूप कष्ट घ्यावं लागतात. तुम्हाला इन्स्ट्रुमेंटबद्दल काडी तुम्हाला त्याचं नॉलेज घ्यावं लागतं. आता जसं की ट्रम्पेट हा, बरोबर, आता हा ट्रम्पेट आहे. या ट्रम्पेटमध्ये 3 चाव्या आहेत, बरोबर. पण या 3 चाव्यामध्ये भरपूर अनेक जेवढे तुमचे संगीतशास्त्रामध्ये जेवढे संगीतामध्ये सूर आहेत तेवढे सूर याच्यामध्ये तुम्हाला काढता आले पाहिजे. मॅटर करत नाही तुम्हाला सगळे सूर आले पाहिजे. आता कुठं नॉर्मल
चालून जातं, आहे की नाही. आता सुरुवातीला तुम्ही ट्रम्पेट शिकत असताना तुम्हाला बेसिक गोष्टी, तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या, तुम्हाला पुढच्या गोष्टी शिकण्यात एवढं काही वेळ खर्च करावा लागत नाही आणि एवढी ताकद बी लागत नाही. फक्त सुरुवातीचे तुमचे जे 15 दिवस किंवा 1 महिना 2 महिने असेल, त्या पिरियडमध्ये तुम्ही जर चांगली प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ते इन्स्ट्रुमेंट साथ देतं, तुम्हाला ते सोपं जातं आणि तुमचं कॉम्पिटिशन आपोआप कमी होत जातं. त्यासाठी तुम्ही सकाळी तुम्ही एक 6च्या दरम्यान तुम्ही इन्स्ट्रुमेंट वाजवलं पाहिजे सकाळी उठून, आणि जेणेकरून त्यावेळेस तुमच्या घशाचे जे सूर असतात, सूरनलिका असतात, ते एकदम मोकळे असतात. सकाळी कोमट पाणी थोडंसं पिऊन तुम्ही इन्स्ट्रुमेंट वाजलं पाहिजे, एकदम मोकळ्या वातावरणामध्ये जाऊन, जे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. तुम्हाला तिथं तुम्ही आणि तुमचं वाद्य असेल अशा ठिकाणी तुम्ही गेला पाहिजे. जसं की शहराच्या ठिकाणीमध्ये आता मी ज्यावेळेस प्रॅक्टिस करत होतो परभणीमध्ये, आपलं जिल्हा संकुलन केंद्र आहे ना, स्टेडियम, तिथं मी जात होतो. सकाळी 6:30 वाजता जायचो. सकाळी 6:30 ते सकाळी 10:30-11 वाजेपर्यंत मी तिथं प्रॅक्टिस करत होतो. आणि इतके हार्ड लेवल आम्ही प्रॅक्टिस करतो ना, आमचे कांबळे सर होते आम्हाला शिकवायला. ते आम्हाला सांगत होते, पोरं तुमच्याकडं वेळ खूप कमी आहे, तुम्ही कमी वेळामध्ये जेवढं तुम्हाला घेता येईल तेवढं तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा, आणि मी जेवढं सांगेल तुम्ही तेवढंच करा. तुम्ही इझिली तुम्ही पोलीस बॅट्समन या पदासाठी तुम्ही क्वालिफाय व्हा. त्यावेळेस एवढं काय हार्ड नव्हतं, पण आमच्यासाठी ते खूपच हार्ड होतं, कारण की आमचा वेळ खूप निघून गेला होता आणि तेवढ्या वेळेमध्ये आम्हाला खूप काही शिकायचं होतं. आमच्याकडं फक्त 1.5 ते 2 महिन्याचाच कालावधी होता, आणि तेवढ्याच 1.5 ते 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स शिकायचं होतं. पण एक मनात जिद्द होती, आणि त्यावेळेस म्हणावं लागेल, मी 12वी पास पण नव्हतो, आणि मला पोलीस फोर्समध्ये जाण्याची खूप इच्छा होती. मी तयारी पण केली होती, पण माझ्याकडं 12वी पासचं सर्टिफिकेट नसल्यामुळं मला या पदाकडं ओढ लागली होती की नाही, यामार्फत मी जाऊ शकतो. आणि झालं तसंच. मी खूप तयारी केली, खूप मेहनत केली, मी क्वालिफाय झालो, आणि चालू आहे. आता तुम्हाला मेन मुद्द्याने येतो. आता बघा, आपला हे ट्रम्पेट आहे ना, तुम्हाला सुरुवातीला तुम्ही इन्स्ट्रुमेंट घेताल. ही आपली माउथपीस आहे, याला माउथपीस म्हणतात. हे तुमचं पिंचवर अवलंबून असतं. आता माझ्याकडं हे बघा, या कटपीस आहे, हा मला सूट होतो. आता कोणाचा इथं फुगीर भाग असतो, कोणाचा खोलगट भाग असतो. जशी पिंच आहे त्या हिशोबानं तो तुम्हाला ॲडजस्ट करावा लागतो. हे बघा, हा घेतला हा माउथपीस, पिंचचे ट्रम्पेट. आता सुरुवातीला तुम्हाला एकदम झिरोपासून सुरुवात करायची, बरोबर. झिरोपासून सुरुवात करण्यासाठी तुम्हाला असं नाही की तुम्हाला सूर निघलेच पाहिजे. फक्त तुमची पिंच सेट होऊस तर तुम्हाला थोडे दिवस आहे ना, एक चांगली प्रॅक्टिस करावं लागणार आहे. कंटिन्यू तुम्हाला ट्रम्पेट वाजवावं लागणार आहे. आता सुरुवातीला, आता जसं की आता मी फर्स्ट टाईम वाजवत नाही का, तर तुम्हाला जितकं लांब तुम्हाला याला ताणता येईल, जेवढं लांब तुम्हाला वढता येईल तेवढं लांब तुम्ही एका सुरामध्ये ओढायचं आहे, जेणेकरून तुमची पिन सेट होईल आणि तुम्हाला पुढच्या गोष्टी करायला एकदम सोपी जाईल. हे बघा, आता माझा सा कसा वाजतो का, नॉर्मल सा. बरोबर. आता कुठली की न वापरता तुम्हाला याच 5 नोटेशन तुम्हाला आले पाहिजे, कमीत कमी 5. ज्या 5 नोटेशन जर आल्या तुमच्या, हे सा रे ग म प ध नि सा, हे तुमचे बेस क्लिअर होऊन जाईल, बरोबर. आता बघा, हे 5वी नोट. याचं थोडंसं पाणी याच्यामध्ये, त्याच्यामुळे थोडासा आवाज येतो.
प्रॉपर पाणी निघलं नाही, त्याच्यामुळे थोडंसं होतं ते. हे बघा, ही पाणी काढण्याची पद्धत आहे ट्रम्पेटमधलं. बघा, थोडं जर पाणी जर असं थोड्या जर पाण्यात थेंब असेल ते बुडबुड आवाज येतच असतो. अशा स्वरूपाचं तुम्हाला पाणी काढता आलं पाहिजे, या स्वरूपाप्रमाणे. बघा, याच्या पुढं हे तुम्हाला स्वर आले तर तुम्ही ट्रम्पेट शिकायला जास्त वेळ तुमचा अजिबात जाणार नाही. आता बघा, आता मी कुठली की न वापरता सूर गाळे, बरोबर. आता बघा, तुमचा नॉर्मल सी आहे. मग तुमचा हा बेसिकच आहे. हे बेस तुमचं क्लिअर झालं. याच्या अगोदर तुम्ही ते 5 नोटेशन काढले ना, तर तुमची पिन सेट होऊन जाईल. तुमची पिन सेट झाली, तुमचा साऊंड क्लिअरनेस होऊन जाईल. तुमचा साऊंड आता क्लिअर झाला की मग तुम्हाला या गोष्टीकडे यायचे. सा रे ग म प ध नी सा नी ध प म ग रे सा. ठीक आहे. याच्यानंतर आता हे झालं तुमचं नॉर्मल सी. आता याच्यानंतर तुम्हाला अजून एक महत्त्वाचं आहे. ती गोष्ट तुम्हाला जोपर्यंत तुमचे साऊंड क्लिअर होत नाही तोपर्यंत तुमची वरची सी निघत नसती, बरोबर. वरची सी मधले मिडल सी, बरोबर. काय बघा, तुमचा हाय पिन सी आहे. पुढची स्टेप आहे. पण हे कधी असतं, जोपर्यंत तुमचा साऊंड क्लिअर होत नाही, जोपर्यंत तुमची पिन सेट होत नाही, जोपर्यंत तुमचा नॉर्मल कुठलेही की न वापरता तुम्ही वरचं सी काढताल, त्यावेळेस त्याच्यात तर तुम्ही नॉर्मल सी वाजवला, सी डी ई एफ जी ए बी सी डी ई एफ जी ए बी सी, हे जोपर्यंत तुमचं क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही या सी मेजरच्या नादी लागू नका. कारण हा सी वाटल तेवढा सोपा नाही आहे. याच्यामध्ये तुमचे 6-6 महिने 4-4 महिने लोक खर्च करतात. त्यावेळेस केव्हा कुठं तुमचा हा सी मेजर निघतो. आणि हा सी मेजर निघाला, समजा तुम्ही ट्रम्पेटमध्ये परिपक्व झालात, बरोबर. त्याच्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावं लागणार आहे. रोजचे 2-2 तास 3-3 तास तुम्हाला यासाठी द्यावं लागणार आहेत. तेव्हा कुठं तुमचा साऊंड एकदम क्लिअर होईल. आणि एक्झामिनर फक्त तुमचं काय चेक करतो, तुमचं फक्त साऊंड चेक करतो, बरोबर. की तुमचा साऊंड किती क्लिअर आहे, बरोबर. तुम्ही किती क्लिअर वाजवता, किती स्मूथ तुमच्या वाद्यामध्ये स्मूथपणा आहे, किती मोकळा आहे तुमचा आवाज आहे,
तो हा मॅटर करत नाही की तुला काय येतं, तुझा साऊंड क्वालिटी किती आहे, तू वाजवण्याची स्ट्रॅटर्जी किती आहे तुझ्याकडं, ते तुला परिपक्व घेत नाहीत. ते फक्त तुला टेस्ट करतात की हा कॅपेबल आहे का. ज्यावेळेस आम्ही याला ट्रेनिंगमध्ये 9 महिन्याला जी काही 9 महिन्याची ट्रेनिंग असेल त्याच्यामध्ये ह्या 9 महिन्यामध्ये तू क्वालिफाय होशील का, की तुला ज्या गोष्टी आमच्याकडून तुला शिकवायच्या त्या गोष्टी तू शिकशील का. याच्यासाठी तुमचं पहिले साऊंड तुमचा क्लिअर असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही 2-2 तास, 3-3 तास, 15-15 घंटेसुद्धा तुमची वाजवण्याची तयारी पाहिजे. विचार करा मग त्यावेळेस कुठं तुम्ही हा क्वालिफाय होता. असे भरपूर मुलं येतात जे की माझी उंची कमी आहे, माझी छाती कमी आहे, माझा पेपरचा स्कोर कमी येतो म्हणून मी बँड्समन पदातून भरती होईल, असं काही नाही. हे कोणाला शक्य आहे, जो कुठलंही इन्स्ट्रुमेंट, ट्रम्पेट असो, इफोनियम असो, क्लारनेट असो का वॉटेवर कुठलंही इन्स्ट्रुमेंट असो, त्यांनी त्या इन्स्ट्रुमेंटसाठी आपला वेळ खर्च केला आहे, आपली तेवढी मेहनत घेतली, ते त्याच्यासाठी शक्य आहे. पण नुसतं इन्स्ट्रुमेंटच घेऊन चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला ग्राउंड पण तेवढंच महत्त्वाचं आहे, लेखी पेपर पण तेवढाच महत्त्वाचा आहे, जे की ट्रम्पेट किंवा कुठलं इन्स्ट्रुमेंट तेवढं महत्त्वाचं आहे. तिन्ही गोष्टी तुमच्या एवढ्या क्लिअर पाहिजे की बस, की तुमचं सिलेक्शन कोणी रोखू शकणार नाही. धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.